माझं नाव प्रथमेश वाणी. आपल्या चॅनलवर तुम्ही नेहमी येता, धन्यवाद मनापासून. मी आज तुम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन, एखादा सामान्य माणूस कसा आणि किती स्ट्रगल करतो ते दाखवणार आहे. आपण आज VIP एंट्री आपली नाही आहे. आपण सामान्य माणूस एका सामान्य लाईनीमध्ये राहून किती स्ट्रगल आहे त्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो. चला मग भेटू लालबागच्या राजाच्या इकडे. अंधेरी जायला मी ऑटो पकडली माझ्या ऑफिसच्या खालून. फायनली मी अंधेरी स्टेशनला पोहोचलो. अंधेरी स्टेशनवरून ट्रेन बस पकडली आणि दादरला उतरलो. तुम्ही दादरला न उतरता चिंचपोकली किंवा लोअर परेलला पण उतरू शकता, पण मी दादरला उतरलो कारण की दादरवरून ईस्टवरून कोणतीही बस पकडली, बघा नंबर, कोणतीही बस पकडा ती लालबाग सिग्नलला सोडते, त्यामुळे मी ईस्टला आलो. लालबागला जायला बस स्टॉप आहे. मी खूप एक्साइट आहे कारण की मी लहानापासून अजूनपर्यंत कधी मुंबईमध्ये राहूनसुद्धा लालबागचं दर्शन घेतलं नाही, त्यामुळे मी आज एक्साइट आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने मला लालबागचं दर्शन होऊ दे अशी एक माझी पण इच्छा आहे. आणि तुम्हाला पण माझ्या ब्लॉगमध्ये लालबागचं दर्शन देऊ शकतो. आणि एक सामान्य माणूस किती स्ट्रगल करणार आहे ते तुम्ही बघाच या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत. कारण की आपण VIPची लाईन तर आपण घेऊ शकत नाही, कारण की आपल्याकडे तेवढे मोजायला पैसे नाही. आपण बस आल्यानंतर आम्ही बस पकडून बसलो. बस पकडल्यानंतर आम्हाला TCने सांगितलं की लालबाग सिग्नलला नाही जाणार. मग आम्हाला ब्रिजच्या अगोदरच उतरवलं कारण की आज एवढी गर्दी होती, त्यामुळे ट्रॅफिक फुल होती. आणि बघू शकता लालबागचं मोठं दर्शन घ्यायला सर्वच लोक भावूक असतात आणि सर्वजण इकडून आणि तिकडून येतच असतात, त्याच्यामुळे फुल क्राऊड असतो. त्याच्यामुळे बस तिकडे थांबली. मग काय, इथून लाईनची चालू झाली लालबागच्या दर्शनाची. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय, मी पहिलाच बघितलं तर बघतो तर काय, मला असं वाटलं की हे लालबाग राजाची एंट्रीच आहे, पण ही एंट्री नव्हती. कारण की एवढं छान बनवलं, बघा तुम्ही. कोणालाही असं वाटेल की ही लालबागची एंट्री असेल, पण ही एंट्री नव्हती. एंट्री गेट याच्या पुढे होते. हे एक्झिट डोअर होते, म्हणजे जी लोक दर्शन करून येतात ती इथून बाहेर पडतात. चला मग पुढे बघूया. मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी ॲरो केला होता, मग मी पुढे सडकलो. मी मोबाईल झूम करतोय तरी मोबाईलमध्ये एवढी क्राऊड होता की त्याची गर्दी मोबाईलमध्ये कॅप्चर होत नव्हती. ही लोक VIP साठी ट्राय करत होते, पण पोलीसवाले बोलले नाही जमणार. मग मी पुढे चालत राहिलो. बघू शकता, झूम करून दाखवतो तुम्हाला गर्दी. फायनली लालबागच्या राजाच्या गाभाऱ्यामध्ये मी पोचलोच. लालबागचा गाभारा बघून माझं मन एकदम भावूक झालं, कारण की माझे जे स्वप्न होतं की लालबागच्या राजाचं बघूया दर्शन, आणि ते आज मी खरोखर बघणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्यासोबत पाण्याची बॉटल बॅगेमध्ये नक्की कॅरी करा, कारण की एवढ्या गर्दीमध्ये पाणी मिळणं शक्य नाही, त्यामुळे. आणि मी जसा पुढे जात होतो, क्राऊड तर होताच, पण क्राऊडपेक्षा मोबाईल जेव्हा वरती होतात तो क्षण टिपण्यासाठी सर्वजण बघू शकता तुम्ही. चला मग मी अजून पुढे गेलो. अजून पुढे गेल्यानंतर थोडंसं मला रडायला आलं, कारण की आनंदाचे अश्रू म्हणता येईल त्याला, कारण की खरंच खूप छान वाटत होतं. आणि माझी अवस्था बघू शकता तुम्ही. एवढ्या गर्दीमध्ये मी संध्याकाळी 7 वाजता उभा होतो, ते मला आता लालबाग राजाचं दर्शन 3 वाजता रात्री झालं. खरंच खूप छान वाटतं. आणि थोड्या वेळात लगेच आम्हाला तिथे हुसकावून दिलं. माझा मोबाईल पडला असता. बघू शकता, जे VIP लकी असतात त्यांची तुम्हाला लाईन दाखवली. आणि इथं बाहेर आल्यानंतर लालबागच्या राजाचा प्रसाद म्हणजे लाडू, बर्फी अशा गोष्टी बाहेर आल्यानंतर मिळतात. आणि हा दादा आपल्या कपाळाला स्मरण लावत होता, तो पण एकदम फ्रीमध्ये. मग काय, मी पण लावून घेतला, कारण की मी खूप आनंद होतो, बघू शकता माझ्या चेहऱ्यावर. आणि मीही तो स्मरण लावून घेतला. खूप छान वाटत होतं. हां, महत्त्वाची गोष्ट म्हणजे
आपण लालबागच्या प्रवेशद्वारामध्ये बोललोच नाही, कारण की मला वेळच नाही भेटला. क्राऊड एवढा होता की त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. बघू शकता किती छान एकदम प्रवेशद्वार बनवलं होतं. पाहिलं ना? कारण की आपण डायरेक्ट लाईनीमध्ये असताना माझा मोबाईल मला काढताना आला, कारण की एवढा गर्दी होता त्याच्यामुळं. म्हणून मी तुम्हाला तुमच्यासाठी खास बाहेर येऊन परत एकदा प्रवेशद्वाराची एंट्री दाखवली. लोकही खूप फोटो काढण्यामध्ये बिझी होते. 3 वाजलेले रात्री, तरी पब्लिक पाहू शकता. लहान मुलगा पण किती आनंदाने आपल्या डोक्यावर स्मरण लावत होता. आणि हे झाल्यानंतर मी निघून गेलो आणि गाडी काय भेटत नव्हती, पण एखादा मित्र मला भेटला आणि त्याला हात केला, त्याने मला वडायला ड्रॉप केला. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.